नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11 जुलै 2025 महाराष्ट्राचे हवामान कसे असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि कोणत्या जिल्ह्यात थंड असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम जोरदार पाऊस म्हणजे ऑरेंज अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे हे आपण पाहूया। तर पुढील 24 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, समुद्र किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत। कोल्हापूर, सातारा, पुणे घाटमाता घाटात ढगफुटीच्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। नंतर चंद्रपूर, गडचिरोली, विजेसह मुसळधार पावसाची शक्यता जंगल व डोंगराळ भागामध्ये सावध राहण्यास हवामान खात्याने सांगितलेले आहे। तर या जिल्ह्यामध्ये दरडी कोसळणे, पूरसदृश परिस्थिती, वाहतूक अडथळे आणि शाळा बंद होण्याची शक्यता देखील आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। नंतर नाशिक, अहमदनगर विजासह सरी, विजेपासून सावधगिरी बाळगावी अशी हवामान खात्याने सूचना दिलेली आहे। नंतर नागपूर, वर्धा, जालना, औरंगाबाद येथे शेतकरी बांधवांनी शेतात पाण्याचा निचरा तपासावा। येथे मध्यम ते जोरदार सरी म्हणजे येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर सर्वात कमी पाऊस आणि फक्त ढगाळ वातावरण या जिल्ह्यामध्ये राहू शकते। तर बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद यामध्ये वातावरण ढगाळ वातावरण राहू शकते। नंतर सोलापूर, धुळे, नंदुरबार हलकी दुपार आणि संध्याकाळ नंतर सरी येऊ शकतात पावसाच्या। या जिल्ह्यामध्ये फारसा पाऊस नाही पण हलक्या सरी या जिल्ह्यामध्ये शक्य आहेत असे हवामान खात्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, असे असणार आहे 11 जुलैचे हवामान। तर आपल्याजवळ ही माहिती पोहोचवण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमची माहिती ही शेअर करा। आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण शेती, सरकारी योजना, हवामान याबद्दल माहिती देत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा।